कृष्णा नागराव खरात राहणार टीमवरती. टीमवरती इथे शेतामध्ये राहायचं आम्ही. 10-20 वर्षांनी समजा इथं आले आणि इथं मी लहान असताना ते सोबत आहे. त्यांनी ते मग ते लहानचं भुसारं होतं आमच्यावर, ते भूस काढून टाकलं, तिथं सारं सुरू केली. मग तिथं त्याने ते तपायची जागा नियोजन केली. तिथं मग ते तप करू लागले. तप करून सांग मग तिथं नंतर पुन्हा थोडी पर्णकुटी वाढवली. खूप मोठी पर्णकुटी झाली आणि त्यानं तप करायचं खूप. 8 घंटे 10 घंटे रातची बसायची, दिवसा 8-10 घंटे बसायचे. परत मग थोडंफार हिंडायला जायचे. असं करून करून त्यांनी समजा वारंवार 24 वर्षे तप केली. ठिकाण कोणतं आहे? ठिकाण एकटे मोठनीतलं समजा नागोराव खरातचा मळा म्हणून होता. नंतर मग हे बाबाचाच मळा आम्ही म्हणायचं सगळं, बाबाचाच मळा आहे म्हणून हेच नाव पडलं. मग ते 2 तपश्चर्या केल्यानंतर 24 वर्षानंतर त्यांनी समजा पब्लिक यायला लागली थोडी थोडी. चला बा महाराज इथं राहते, चला दर्शनाला. अशी करता करता खूप वाढत चाललं. वाढता 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 म्हणजे खूप अशी काही पब्लिक येऊ लागली की इथं लाखो लोक यायचे गुरुवारच्या दिवशी. आल्याच्यानंतर समजा त्यांनी पब्लिक आल्यानंतर म्हणजे आहे ना लोकांचे दुःख निवारण करायचे. कधी कधी दुःख निवारण करताना त्याला सांगायचे फक्त त्याला की बा तुम्ही खीर खायची, तुमचं बरं होऊन जाईल. असे काही लोक म्हणजे लाखो लोक येऊन नीट झाले आणि बरेचसे त्याचे अनुभव आहे. काही करतात समजा त्याचे दुःख नाही येते, कोणाच्या अंगात येत नाही, कोणाचे काही टीबीची बिमारी असली ती बिमारी दुरुस्त केली, कॅन्सरची बिमारी दुरुस्त केली. बाबाच्या बोलावर म्हणजे असे काही शब्द झाले की लगेच उद्धार झाले. काही लोक काही लोकांना म्हणजे गरीब असले त्याला बरोबर धंद्याला लावले, काही श्रीमंत झाले, काही बरेचसे लोक असे होऊन गेले खूपच. आणि बाबाचे खूपच अनुभव आहे तसे. मळ्यात म्हणजे बाजूला इथं पट भरायचे, बैलाचे पट भरायचे, सिनेमा टाक्या आल्या, जत्रा भरली, मोठमोठाले लोक येऊन इथं आपल्या घराच्या पाठीमागं एसटी येऊन उभे राहायचे. एसटीच लोक उतरून घेतली काही दर्शनाला. गुरुवारचं म्हणजे त्याचं असं होतं की लगे काही लोक येत होते. त्याच्या आसपासचे समजा शेजारी पाजारी यायचे, रातचे बसायचे, आम्ही बोलायचो. 1-2 घंटे बसले की बस त्याची आपली तपश्चर्या चालू राहायची. त्याला ते दिव्य शक्ती प्राप्त झाले सगळे. इथंच त्याचं इथं आता जिला तपाय जागा आहे तिथं महादेवाचं मंदिर बनवले, पिंड मांडलेली आहे, वाटा बनवलेला आहे. आणि आम्ही समजा त्यांच्या रात्रंदिवस सेवा करत राहतो.